163वी महाराष्ट्र केसरी पार पडली। यात हर्षवर्धन सदगीर जे आहेत ते विजयी ठरले। चांदीची गदा मानाची ते त्यांना मिळाली। मात्र त्यांच्या अपोजिट म्हणजेच विरोधात खेळत होते ते महेंद्र गायकवाड। आता विशेष म्हणजे महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीर हे दोन्ही जे विद्यार्थी म्हणून होते यांचेच होते। हे आहेत काकासाहेब पवार। काकासाहेब पवार दोन्ही तुमचेच वाघ होते, काय सांगाल? दोन्ही आनंद आहे। दोन्ही महाराष्ट्र केसरी झाले, म्हणजे महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेला आले, तर ते महत्त्वाचा मुद्दा होता की दोन्ही आपले झाले। हा म्हणजे आनंदाची गोष्ट आहे। आणि सेमीफायनलला ज्या वक्ताला दोघं बी आले होते, एक मातीवरून आला एक गादीवरून आला, त्या टायमाला सिकंदर शेख संघ होती, त्या टायमाला दुडदुडी होती अंगामध्ये की काय होतं आणि काय नाही, महेंद्र कसा जिंकतो काय जिंकतो। पण ते महेंद्राने बी कुस्ती चांगली करून तिकडून एक आला आणि मॅटवरनं एक आला, म्हणजे तिन्ही आमचेच होते। ती पण गादीवर दोन्ही हर्षवर्धन सदगीर संघ होता, ती पैलवान आमचाच आहे, आपल्या तालमीतला आहे। म्हणजे सगळे असे बरेच आमचे पैलवान तिथे एकामागत एकात आले होते, त्याच्यामुळे सगळं आणि तालमीला गदा आली, आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला गदा आली, ते एक अभिमानाची गोष्ट आहे। काकासाहेब दोन्ही तुमचेच पैलवान होते, अर्थातच तुम्हाला त्यांचे वीक पॉईंट स्ट्रॉंग पॉईंट दोन्ही माहिती असणार। तर कालच्या ज्या लढतीत आहेत तर कोण कोणावरती वरचढ ठरलं, कुठल्या मुद्द्यावरून बरं असं वाटतं? अनुभव जिंकला शेवटी। अनुभव कधी बी माणसाला अनुभव ज्याला असतो ती जिंकतो। आता त्याला जरा अनुभव होता सदगीरला, त्याच्यामुळे ते जिंकला। ते जरा स्पीड होतं, ते कमी वयाचं आहे, ठीक आहे। ह्याचं काय ते आता याचं 32-33 वर्ष वय आहे त्याचं, 20-21 वर्षाचा आहे महेंद्र। होईल पुढं, त्यालाही आशीर्वाद आहेत, पुढं बी होईल, ते पुढंही लढत राहील। तो चांगला आहे, इंटरनॅशनल पैलवान आहे, आता इंटरनॅशनलला जाऊन आला आहे, काल परवा जाऊन आला आहे तो। आणि त्याच्याकडून सर्वात मोठी होप ऑलिम्पिकची आहे। ऑलिम्पिकचाच तुम्ही आता विषय काढलाय, तर आपण कुठे कमी पडतो ऑलिम्पिकमध्ये? कारण बघायला गेलं तर सर्वाधिक पदक म्हणजे कुठलं पदक जे आहेत ते हरियाणामधून येतात, महाराष्ट्रामधून येताना आपल्याला पाहायला मिळत नाही। अर्थात महाराष्ट्रात सतत महाराष्ट्र केसरी जे आहेत अशा वेगवेगळ्या स्पर्धा घडत असतात। मग इथंच कमी पडतो आपण, म्हणजे आपण मातीमध्ये जास्त पहिल्यापासून कोल्हापूर सर्व लाल मातीची पैलवानकी घडवत आलेली महाराष्ट्राला। आणि मेन महत्त्वाचा पॉईंट कुठं झाला आहे, तिथंच आपण संपवते। मैदानं खेळतात, पैसे मिळतात पैलवानाला, 2-2 लाख 1 लाख रुपये मिळतात बाहेर, त्याच्यामुळं काय झालं तिथंच आपण घसरतो। या महाराष्ट्र केसरीपर्यंत लास्ट चालतं, त्याच्यानंतर काहीच नाही। कमी म्हणजे त्यांच्याकडून ते तर आहेच की, कमी असतेच की। ती म्हण आहे ना, आई रडली तरच दूध पाजवते बाळाला, तसं काम आहे। आम्ही रडलं तरच सरकार आम्हाला दूध पाजवणार आहे, नाहीतर नाही। मग ही दूध पाजवणं गरजेचं आहे आणि हे खेळाडूंना जेवढं देतील तेवढं फायद्याचं आहे। काकासाहेब एक शेवटचा प्रश्न की कुस्तीगीर संघ आणि कुस्तीगीर परिषद यांच्यात वाद चाललाय की कुठली तरी एकच महाराष्ट्र केसरी व्हावी। तुमच्यासारखे जे अनुभवी आहेत त्यांनी यात कुठेतरी मध्यस्थी करावे, तुम्ही अनेक मल्ल घडवलेले आहेत, अशी मागणी होते। तुम्हाला काय वाटतं बरं यासगळं कधी तोडगा निघेल? होईल तोडगा, होईल, एकच होईल। अजून पुढचं आता एकच झाली महाराष्ट्र केसरी, एकच होईल। याच्याही पुढं होईल आणि अजून तोडगा होऊन जाईल, म्हणजे एकत्रच होईल, एकच होईल। याच्या पुढं बघूया, याच्या पुढं काय व्हायचं ते। ओके, नक्कीच। आता आपल्यासोबत काकासाहेब पवार होते, ज्यांचेच काल दोन्ही पैलवान जे आहेत ते या लढतीमध्ये होते। आणि आताच बघायला गेलं तर ऑलिम्पिकमध्ये आपण कुठेतरी सरकार प्रोत्साहन देण्यात कमी पडतो, पण निश्चितच यावर देखील तोडगा काढला जाईल। तसंच सध्या महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी व्हावी यावरून देखील वाद सुरू आहे, त्यावर देखील लवकरच काहीतरी करावं अशी मागणी त्यांनी केल्याचं पाहायला मिळतं आहे। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।